2024ला 3 GR प्रसिद्ध करण्यात आले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी। महत्त्वाचे म्हणजे हे GR आहेत ते महागाई भत्त्यासंदर्भात। महागाई भत्ता तुमचा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीनुसार किती वाढणार या संदर्भातील माहिती सांगणारे हे व्हिडिओ म्हणजेच GR आहेत। म्हणजे तुम्ही जर 5व्या वेतन आयोगानुसार तुमच्या वेतन आयोगाच्या श्रेणीनुसार तुम्ही जर वेतन घेत असाल तर तुमचा DA किती टक्क्यांनी वाढलेला आहे, किंवा 6व्या वेतन आयोगानुसार तुम्ही जर वेतन श्रेणीतून वेतन घेत असाल तर तुम्हाला तुमचा DA किती वाढलेला आहे, किंवा 8व्या वेतन आयोगानुसार तुम्ही जर वेतन घेत असाल तर तुमचा DA किती वाढलेला आहे या संदर्भात या GR मध्ये माहिती देण्यात आलेली आहे। शिवाय हा GR महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 7 महिन्यांच्या थकबाकी सहित हा जो DA आहे तो तुम्हाला 7 महिन्यांच्या थकबाकी सहित मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। आपण प्रत्येक GR हा डिटेलमध्ये पाहणार आहोत। GR मध्ये महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे। तुम्हाला कुठल्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत GR मिळणार। तुम्ही जर 5व्या वेतन श्रेणीत, 6व्या वेतन श्रेणीत, 7व्या वेतन श्रेणीत येणार असाल तर तुम्ही प्रत्येक वेतन श्रेणीनुसार जर तुम्ही वेतन घेत असाल तर त्या वेतन श्रेणीनुसार तुमच्या DA मध्ये नेमकी वाढ किती झालेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओमधून GR आपण डिटेल पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या आणि प्रत्येक येणाऱ्या गव्हर्नमेंटच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अपडेटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हालाच येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, 18 ऑगस्ट 2026ला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3 GR प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आता ह्या GR ची कॉपी तुम्हाला www.government.maharashtra.in या वेबसाईटवरती मिळेल। तुम्ही गुगलवरती सर्च करून ती कॉपी घेऊ शकता। परंतु या GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते सविस्तर आता आपण पाहूया। 18 ऑगस्ट 2026ला 3 GR प्रसिद्ध करण्यात आले। एक GR आहे 5व्या वेतन आयोगानुसार तुम्ही तुमची थकबाकी म्हणजेच महागाई भत्ता किती येऊ शकतो तुम्हाला। 6व्या वेतन आयोगानुसार जर तुम्ही वेतन श्रेणी घेत असाल तर तुम्हाला थकबाकी किती महिन्याची आणि किती येणार आहे। आणि 7व्या वेतन आयोगानुसार जर तुम्ही वेतन घेत असाल तर तुम्हाला थकबाकी ही किती येणार आहे। बघा GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे। तर जानेवारी ते जुलै या 7 महिन्यांची थकबाकी तुम्हाला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 7वे वेतन आयोग, 6वे वेतन आयोग आणि 5वे वेतन आयोगापैकी कोणत्या वेतन आयोगाच्या श्रेणीतर्फे म्हणजेच वेतन घेत आहात त्यानुसार तुमच्या DA मध्ये वाढ केलेली असणार आहे। बघा 18 ऑगस्ट 2026ला आलेल्या GR नुसार 7व्या वेतन आयोगानुसार जर वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची DA वाढ ही किती असणार आहे। तर बघा 7व्या वेतन आयोगानुसार जर तुम्ही वेतन घेत असाल तर तुमची DA वाढ ही 58% वरून 62% करण्यात आलेली आहे, म्हणजे 2 टक्क्यांची वाढ यामध्ये करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही वाढ तुम्हाला जानेवारीपासूनच लागू झालेली आहे आणि ही वाढ तुम्हाला जानेवारीपासून जुलैपर्यंत पूर्ण थकबाकी सहित ऑगस्ट महिन्याच्या जी सॅलरी तुमची ऑगस्ट महिन्याचे वेतन येणार आहे त्या वेतन बरोबर ही वाढ ॲड करून येणार आहे। त्यानंतर जर तुम्ही 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेत असाल, 6व्या वेतन आयोगाच्या श्रेणीनुसार जर वेतन घेत असाल तर तुमच्या DA मध्ये वाढ किती झालेली आहे। बघा 257 वरून 262% इतकी वाढ करण्यात आलेली आहे। ही वेगळी वाढ आहे। 257% 262% वाढ ही करण्यात आलेली आहे, म्हणजे जवळजवळ 5% वाढ ही करण्यात आलेली आहे। ही सुद्धा वाढ जानेवारी ते तुम्हाला जुलैपर्यंत मिळणार आहे, म्हणजे जानेवारीपासूनच लागू करण्यात येणार आहे आणि जानेवारी टू जुलै महिन्यापासून म्हणजे जवळजवळ 7 महिन्यांची थकबाकी तुम्हाला ऑगस्ट महिन्याची जी तुमचं वेतन किंवा जी सॅलरी तुमची येणार आहे त्या सॅलरी बरोबर तुम्हाला ही थकबाकी ही दिली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही जर 7व्या वेतन आयोगानुसार काम करत असाल तर 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला 7व्या वेतन आयोगाच्या श्रेणीनुसार तुम्ही जर वेतन घेत असाल तर तुम्हाला तुमचा जो DA आहे तो DA मध्ये वाढ किती झालेली आहे। बघा तर पहिलं 474% होतं ते आता 483%, म्हणजे जवळजवळ 474%
टक्क्यांवरून 483% वाढ झालेली आहे, म्हणजे जवळजवळ 9% वाढ झालेली आहे। आणि 9% वाढीसहित तुम्हाला महागाई भत्ता हा 7 महिन्यांचा थकबाकी येणार आहे, म्हणजे जानेवारीपासूनच ही वाढ लागू झालेले आहे आणि जानेवारीपासून तुम्हाला सर्व थकबाकी ही तुमची ऑगस्ट महिन्याच्या वेतन बरोबर, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या सॅलरी बरोबर दिली जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाचे हे 3 GR होते, ज्या GRची कॉपी तुम्हाला maharashtra.government.in या वेबसाईटवरती मिळणार आहे। तुम्हाला थोडक्यात GR मध्ये सर्वात महत्त्वाची माहिती ही 3 पॉईंट होते, ते तिन्ही पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमधून डिस्कस केलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।